नमस्कार फॅमिली, माझ्यासोबत घडलेला एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला म्हणून व्हिडिओ बनवते। जर आवडला तर शेअर, लाईक, कमेंट नक्की करा। तर सकाळ सकाळी मी झाडून काढत होते आणि झाडून काढताना एक वाट सरू त्याचं बिराड घेऊन आलेला होता। मग त्यातल्या एक वृद्धस्थ आजी माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या की ही मोकळी जागा आहे, तिथं आम्ही पाल मारून राहू शकतो का? तर मी म्हटलं हो आजीबाई, राहू शकता, तशी मी मोकळीच जागा आहे। तर त्या म्हणाल्या 2-3 दिवसासाठी राहायचं आहे आणि पोटापुरतं कमवून मग आम्ही जाणार आहोत। म्हटलं ठीक आहे, राहा। मग तसं म्हटलं आणि त्यांनी त्यांच्यासोबत काही आणलेली अवजारं म्हणा, काही त्यांचं साहित्य खाली ठेवलं। मग त्याच्यावरून मला वाटलं ती लोहार असावे आणि असं विचार करत मी घरात आले आणि माझ्याही घरातील कामाला मी सुरुवात केली आणि माझं काम काही झालं आणि मी बाहेर दारात जाऊन बसली। तर मग गावातील लोकांनी भरपूर गर्दी केलेली होती। काही लोक विळा, खुरपी, कुदळ, कुराडी अशी शेताची अवजारं काही बनवून नेत होती आणि काही विकत घेत होती। तर माझ्याही ध्यानात आलं की माझ्या सासऱ्यांची जुनी कुराड आहे आणि ती व्यवस्थित करून घ्यावी, म्हणून मीही तिथं गेले आणि मीही ती कुराड दाखवली त्यांना आणि म्हणाले, दादा ह्याचे किती पैसे होतील? तर ते म्हणाले, काही पैसेही नको, 2 भाकरी असल्या तर द्या मुलांना, मुले सकाळपासून उपाशी आहेत। तर मग ते त्यांनी तसं बोललं की मी घरात आले। घरात येताना विचार केला की सकाळपासून खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे त्यांना स्वयंपाकही करण्याचा वेळच मिळाला नसेल। असं विचार करत मी घरात आले आणि 2 भाकरी आणि बटाट्याची भाजी आणि फ्रीजमधील एक थंड पाण्याची बॉटल घेतली आणि गेले। तर त्यांनी दुसऱ्याचे काम ठेवले बाजूला आणि मी दिलेली कुराड त्यांनी हातात घेतली आणि ती गरम करायला ठेवली। मग मी मुलांना ते भाकरीही दिल्या की त्या आजीबाईंनी सोडून त्यांना दिल्या खायला। मी तिथं साईडला उभी होती, तर मग त्यांनी ती कुराड गरम केलेली ती ऐरणीवरती ठेवली आणि त्यांच्या मालकीने हातोडीनं त्याच्यावरती घाव घालायला सुरुवात केली। घाव घालत असताना तेवढ्यातच त्यांच्या हातातील हातोडा तुटला। हातोड्याचे 2 तुकडे झाले, म्हणजे ते दांड्याचे तुकडे झाले आणि त्यांचे काम तिथंच थांबले। मग काम थांबल्यानंतर ते त्यांच्या झोपडीत बसले, म्हणजे ऊनही झालेलं भरपूर आणि दिवसभर त्या आगीजवळ काम करत होते, त्याच्यामुळे खूप त्यांना त्रास झालेला असेल। त्याच्यामुळे थोड्या वेळ का असं झोपडीत बसावंसं त्यांना बसले असतील। मग तसं मी तिथंच बाजूला उभी होते आणि मुलांचं जेवणही झालं। मग बाटलीत थोडंसं पाणी उरलेलं होतं, मग त्या बाटलीतील पाणी थोडंसं दोघांनी पिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे समाधान पाहून मलाही खूप आनंद वाटला, म्हणजे असं आनंद वाटला। मग ते पाहिलं मी आणि सहज विचारलं, दादा तुमची ही अवजारं किती दिवस झालं तुम्ही वापरता? तर त्यांनी सांगितलं, ऐरण ही माझी वाडवडिलांपासून आहे। हातोडा आणि आगीची भट्टी 2 वर्षाला बदलावी लागते। मग मी त्या ऐरणीकडं आश्चर्याने पाहत होते की इतक्या दिवस कशी काय टिकली असेल ही ऐरण, असा विचार करत होती। तेवढ्यात त्या दादांनी म्हणाले की घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे तसेच उभे राहतात। आयुष्यातील कडू सत्य त्या दादांनी 2 शब्दात सांगितलं, घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे कणखरपणे तसेच उभे राहतात। आवडलं तर शेअर, लाईक, कमेंट नक्की करा। धन्यवाद।